गोलंदाज निलेश बुवा का फिल्डिंग सांगितलंय. सतीश शेठ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या षटकानंतर. 6 बॉल 37 धावांची गरज. अहो 6 चेंडू मध्ये 42 धावा निघलेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 45 धावा निघलेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 36 धावा निघलेल्या आहेत. बघूया गोलंदाजी चुकी झाली तर धावा निघू शकतात नाही तर नाही. पुन्हा एकदा काय चेंडू आहे पण षटकार. मी तुम्हाला काय बोललो गोलंदाजी चुकी झाली तरच षटकार तरच नो. आता 5 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. 5 चेंडू 31. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पहिल्या चेंडूवर आला षटकार. जर चौथ्या षटकामध्ये मुन्नाबाईचे षटकार चौकार आले असते तर सामना थोडा सोपा झाला असता. निश्चितच जिंकले असते. पुन्हा एकदा निलेश पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चौकार. 4 धावा. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. म्हणजे तुम्हाला ISPL चा 9वा पाहिजे का. 4-27. अंपायरचं लक्ष पाहिजे ना. 7 प्लेअर बाहेर आहेत तर 7 प्लेअर बाहेर आहेत तर अंपायरचं लक्ष पाहिजे. बाहेरच्या पब्लिकने बोलू नका. बाहेरून कोणी आवाज देऊ नका बघा विनंती असेल. पुन्हा एकदा काय षटकार. बोललो तुम्हाला. या फटक्यांना खर तर उशीर झालाय आता. उशीर झाला. येस कारण तेल गेले तूपही गेले हाती राहिले दुपाटणे. बस यात शंका नाहीये. 3 चेंडू 21 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला सत्ता मारायचा सत्ता. 3 षटकार टोकले तर 18 धावा होतील. ISPL चा 9वा ठेवायला लागल. पुन्हा एकदा बघा. हा फलंदाज कुठे लपून ठेवला होता का. लपून नाही त्यांना ओपनिंगला द्यायला पाहिजे चान्स. येस नाहीतर सामना 4-5 षटकामध्येच 4 षटकामध्येच फिनिश केला असता. खरं 3 षटकार 1 चौकार म्हणजे 22 धावा 4 चेंडू मध्ये कुठल्या त्या 2 फलंदाज चेंडू 15. आता मात्र गोलंदाजीची चुकी व्हायला नाही पाहिजे नाहीतर षटकार जायचा नो पडायचा. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. एखादा नो चेंडू पडला आणि त्यावर जर षटकार आला तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. बघा 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. हाही चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. थोडा उशीर झालाय या फटक्याला. 1 चेंडू. बापू आता आक्रमक तांडव चेंडू. नृत्य. ऐका एका चेंडू मध्ये 18 धावा पण गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा एका चेंडूत 18 पण धावा गेलेल्या आहेत. इथं 11 पाहिजे. गोलंदाजी चुकीला माफी नाहीये. कधी कधी गोलंदाज आहे ना गुगली करायला जातो आणि नो बॉल पडतं. लक्षात ठेवा क्रिकेट आहे.